वैष्णवीची हत्या करणारा नराधम सासरा राजेंद्र हगवणे हा किती गेंड्याच्या कातडीचा होता हे पाहिल्यावर तुम्हाला प्रचंड चीड येईल, तुमचा प्रचंड संताप होईल। सुनेच्या रक्तानं लाल झालेल्या हातानंच या हैवानानं अगदी निर्लज्ज पद्धतीनं हॉटेलमध्ये जात मटणही खाल्लंय। हॉटेलमध्ये रस्सा ओरपून मटण खाणारा हाच तो नरपिशाच राजेंद्र हगवणे। वैष्णवीची अमानुष हत्या करून त्याच रक्ताळलेल्या हातानं हैवान हगवणेनं याच तांबडा पांढरा हॉटेलमध्ये रस्सा ओरपत मटण खाल्लं। उजळ माथ्यानं हा नराधम हॉटेलात गेला आणि बाहेरही आला। त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता। सुनेच्या आत्महत्येचा कोणताही पश्चाताप नराधमाला झालेला नव्हता। माध्यमांनी सुनेच्या हत्येविषयी प्रश्न विचारल्यानंतरही राजेंद्र हगवणेची मुजोरी सुरूच होती। त्याच्या या मुजोरीचे दृश्य पाहून आणि हॉटेलमध्ये माणुसकी नसलेल्या लोकांसोबत केलेली मटण पार्टी पाहून सामान्य नागरिकांचा प्रचंड संताप झाला। पुणे कोर्टाच्या बाहेर भाजपच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेनं पोलीस स्टेशन समोर जाऊन आक्रमक पवित्रा घेत हगवणेच्या विरोधात आंदोलन केलं। हगवणे कुटुंबाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। राज्यभरातील सामान्य नागरिक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हगवणेच्या विरोधात जहाल भाषेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या। राजा हगवणेला आम्ही फार पूर्वीपासून जवळून ओळखतो। दारू, पार्ट्या, बाई हे सगळे त्याचे धंदे आहेत आणि मला असं वाटतं हे धंदे तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहेत। खूप नालायक आणि नीच प्रवृत्तीची त्यांची दोन्ही मुलं आणि स्वतः बाप हे तीन लोकांची जी गँग आहे हगवण्यांची ती अतिशय हिंस्र आणि गुंड प्रवृत्तीची लोक आहेत। कायम ताईंनी जसं सांगितलं तसं कमरेला पिस्तॉल लावून ते फिरतात गावामध्ये। वैष्णवीच्या आत्महत्येची बातमी पाहून सगळा महाराष्ट्र हळहळला। कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंच्या आक्रोशानं अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। पण या राक्षसी वृत्तीच्या राजेंद्र हगवणेला वैष्णवीच्या आत्महत्येबद्दल काहीही वाटलं नाही। त्यामुळे या नराधम हगवणे कुटुंबाला आमच्या हातात द्या अशी मागणी नागरिक करतायत। जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पुरुष नराधमांबरोबर त्या ज्या दोन बायका आहेत त्यांनी तरी बाई माणसाची प्रतिमा जपायला हवी होती, पण त्यांनी सुद्धा त्यांना साथ दिली या सगळ्या गोष्टीमध्ये। जर एक अर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगावसारख्या भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही, अशा लोकांना, अशा नराधम लोकांना मोका हा एकमेव मोका अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे। सुनेच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणेनं मटणावर ताव मारून नळ्या फोडल्या। जोपर्यंत वैष्णवीचे मारेकरी फासावर लटकणार नाहीत तोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळणार नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।